नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया या ठिकाणी आपण बघत असतो। आज सुद्धा आपल्याला सगळा मोसम बदललेला आहे आणि हिवाळ्याचं वातावरण चालू झालेलं आहे आणि या विंटर सीझन मध्ये करता येणारे 5 बिझनेस अपॉर्च्युनिटीज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो। सर्दी और गर्मियों का अंदाजा उसी को होता है जो बेघर होते, आणि जो बेघर आहे ज्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, फायनान्शियली खूप अनस्टेबल आहे, अशा लोकांसाठी बिझनेस आयडिया घेऊन आलेलो। याच्यामध्ये खूप कमी रिस्क, लो रिस्क आणि हाय मार्जिन असे बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो। निश्चितच सुंदर असे बिझनेस असणार आहेत। तर पहिला जो बिझनेस आहे तो म्हणजे फ्लेवर्ड हॉट मिल्क। फ्लेवर्ड हॉट मिल्क आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण चहाच्या मागे लागलेला आहे, पण चहाच्या व्यतिरिक्त 10 शॉप एका चौकामध्ये चहाचे झालेले आहे। अशा ठिकाणी आपण हॉट मिल्कचा बेस्ट असा ऑप्शन आपल्यासाठी आहे। हा व्यवसाय सुद्धा अत्यंत फक्त कढई आणि भट्टा आणि दूध याच्यामध्ये आपण हा जो गरम आपल्याला लोकांना द्यायचा आहे, आणि याच्यामध्ये फ्लेवर्ड जर आपण ऍड करू शकलो तर अत्यंत प्रचंड अशी डिमांड आपल्या प्रोडक्टला राहणार आहे। त्याच्यामधलं पहिलं जो म्हणजे रोज मिल्क, बादाम मिल्क, प्लेन मिल्क, आणि त्याच्यासोबतच सुंदर असं हे जो फ्लेवर्ड मिल्क जर आपण देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणात कमाई करण्याची संधी आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून आहे। आणि सोबतच आपण गरमागरम चहा सुद्धा देऊ शकतो जर काही कस्टमर असतील तर हा सुद्धा हिवाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट असा बिझनेस आहे। आणि हे जे समोरचे 4 महिने प्रचंड अशी डिमांड या प्रोडक्टला राहणार आहे, त्यामुळे निश्चितच याचा सुद्धा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे। त्यानंतरचा आपला दुसरा बिझनेस आहे। दुसरा बिझनेस म्हणजे सूप अँड मॅगी शॉप। एक अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये 15-20 हजार रुपयामध्ये जे काही मार्केटचं जे बेस्ट लोकेशन आहे त्या लोकेशनला आपण छोटासा स्टॉल उभा करून मॅगी आणि वेगवेगळे सूपची प्रचंड अशी डिमांड आहे। हॉट अँड सोर, मंचाऊ, टोमॅटो सूप हे आपण तयार करून लोकांना देऊ शकतो, छोट्या छोट्या कपमध्ये किंवा वेगवेगळ्या साईजमध्ये, डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्ही कसं विचार करता तर ते सुद्धा आपण देऊ शकतो। सोबतच आपल्याला त्याच्यासोबत मॅक्रोनी आणि मॅगी सुद्धा द्यायची आहे। मॅक्रोनी आणि मॅगी मध्ये प्रचंड असे मार्जिन आहे। मॅक्रोनी 40-45 रुपये किलोने तुम्हाला मिळून जाते। मॅगी 10 रुपयाची मॅगी आपण 50 रुपयाला विकू शकतो, आणि 400-500% मार्जिन असणारा हा बिझनेस आहे। आणि निश्चितच आपल्याला जो आहे कुठे चांगलं लोकेशन फक्त निवडणं महत्वाचं आहे। लोकेशन जर असेल तुमचं व्यवस्थित तर तुम्हाला कुणीही 5-50 रुपये, 70 रुपये, 100 रुपयापर्यंत मॅगीचे द्यायला मागे पुढे पाहणार नाही। प्रीमियम एरिया सिलेक्ट करणं हे महत्वाचं आहे, आणि छोट्याशा जागा एक 5x5च्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही हा व्यवसाय उभा करू शकता आणि या माध्यमातून प्रचंड अशी कमाई करू शकता। कारण की हिवाळ्याचा सीझन आहे, थंडी भरलेली आहे, अशा काळामध्ये फक्त आणि फक्त जर कोणी जर सोबत असेल ते म्हणजे सूप, तर वेगवेगळ्या सूपची प्रचंड अशी डिमांड राहणार आहे। त्यामुळे याचा सुद्धा विचार करण्यास काही हरकत नाही। अत्यंत सोपी अशी पद्धत आहे, आपण घरच्या घरी तयार करून तिथं विकू शकतो। एक छोटासा भट्टा आपल्याला तिथं फक्त छोटासा पाहिजे जो स्टो, आणि निश्चितच या माध्यमातून आपली प्रचंड अशी कमाई होणार आहे। सुंदर असा बिझनेस आयडिया। त्यानंतर वळू आपण आपल्या तिसऱ्या बिझनेस आयडियाकडे। तिसरा बिझनेस आयडिया म्हणजे वेगवेगळे, आता हिवाळ्याचा सीझन आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे सॉक्स, जॅकेट्स, थर्मल्स याचा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात सेल होत असतो। आणि वेगवेगळे लोक आता या सीझन मध्ये फिरायला जाणारे जे लोक आहे, वेगवेगळ्या लोकेशनला जाणारे जे लोक आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये डिमांड आहे, आणि मार्जिन सुद्धा प्रचंड असे मार्जिन आहे। फॉर एक्झाम्पल जर आपला सॉक्स असेल, सॉक्सची पेअर मार्केटमध्ये 50 ते 60-70 रुपयापर्यंत आरामात विकल्या जाते मीडियम क्वालिटीचा। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्युअर क्वालिटी सॉक्सचे जर तुम्ही होलसेलचे रेट पाहिले तर एक सॉक्सची पेअर तुम्हाला 12 रुपयात मिळते। 12 रुपयात मिळालेली पेअर तुम्ही 60 रुपयाला विकू शकता। 400-500% मार्जिन आहे। 400% मार्जिन कशाला म्हणतात भाऊ, तर तुम्ही निश्चितच याचा सुद्धा कुठेतरी विचार करू शकता। तुम्ही दिवसात 10 पेअर जरी विकल्या, 10 पेअर तरी तुम्हाला 600 रुपये मार्जिन राहणार आहे। आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा आपण जे आहे लाखो रुपये कमाई करू शकतो। आणि फक्त एक सिंगल सॉक्सच्या प्रोडक्ट पासून तुम्ही 20-25 हजार रुपये महिन्याला कमवू शकता। आणि बाकी अदर जे आहे ते वेगळं, त्याचा सुद्धा आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे। सोबतच आपण ब्लँकेट, रजाई ज्याला म्हणतो ते सुद्धा आपण विकू शकतो। ब्लँकेटचे सुद्धा या हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिमांड राहते। त्याच्यासोबतच याच्या मार्केटिंगसाठी आपण जो आहे आपल्या एरियातील जे व्हॉट्सअप ग्रुप, इन्स्टा ID
तुमची ओपन करून इन्स्टा पोस्ट वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपली मार्केटिंग करू शकतो आणि प्रचंड असे मार्जिन या व्यवसायामध्ये सुद्धा आहे। स्पेशली महिला जे आहे, महिला सगळ्या घरच्या घरून व्हॉट्सअप ग्रुप तयार करून हा बिझनेस करू शकता। निश्चितच या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवण्याची संधी ही तुम्हाला आहे। त्यानंतरचा बिझनेस आयडिया जो आहे तो म्हणजे ड्रायफ्रूटचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सेल आहे हिवाळ्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात याचं जे आहे कन्झम्पशन हिवाळ्यामध्ये केल्या जाते। तर त्याच सोबत आपल्याला ड्रायफ्रूट विकायचे आहे आणि ड्रायफ्रूट सोबत जर आपल्याला ड्रायफ्रूट बॉक्स तयार करून जर विकता आले, गिफ्ट बॉक्स जर आपण तयार करू शकलो तर निश्चितच गिफ्ट बॉक्सच्या माध्यमातून सुद्धा गिफ्ट बॉक्स तुम्ही दोन्ही पद्धतीने विकू शकता। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही गिफ्ट बॉक्स विकू शकता आणि घरच्या घरी तुमचा बिझनेस चालू करू शकता। ऑनलाईन सुद्धा प्रचंड डिमांड आहे, कारण की वेगवेगळे जे सण उत्सव यासाठी सुद्धा ड्रायफ्रूट बॉक्सची प्रचंड डिमांड राहते आणि ऑनलाईन सुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट बॉक्स हे विकल्या जातात। याचा सुद्धा विचार करण्यास हरकत नाही। एकदम अट्रॅक्टिव्ह असे ड्रायफ्रूट बॉक्स आपल्याला तयार करायचे आहे आणि विकायचे आहे। या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। त्यानंतरची बिझनेस आयडिया जी बोनस बिझनेस आयडिया तुमच्यासाठी हिवाळ्यामध्ये असं हेल्दी असं काहीतरी एखादं फूड पाहिजे की प्रचंड त्याची डिमांड असली पाहिजे, मार्केटमध्ये कुणी विकत नाही असं प्रोडक्ट आपल्याला विकायचं आहे। आणि फूडचा जो बिझनेस आहे हाय मार्जिन आणि लो रिस्क असा जो बिझनेस म्हणजे फूड आहे। फूड मध्ये सुंदर असं पद्धतीनं आपण जो आहे हा बिझनेस डेव्हलप करू शकतो, तो म्हणजे गाजर का हलवा मार्केटमध्ये तुम्ही कुठेही फिरा कुठेही तुम्हाला उपलब्ध होणार नाही, पण गाजर के हलवा की क्रेविंग तो सबको होती है। तो आपल्याला काय करायचं आहे की गाजर का हलवा तुम्ही स्वतः घरी तयार करू शकता बेस्ट क्वालिटी। जर ते जरी नाही झालं तरी तुम्ही आउटसोर्स सुद्धा करू शकता, बाहेरून घेऊन तुम्हाला तो गाजर का हलवा द्यायचा आहे। वरून बढिया असे ड्रायफ्रुट्स वगैरे चेरिंग करून बढिया पैकी आपल्याला जो आहे तो गाजर का हलवा सुद्धा आपण 100 रुपये 80 रुपयापर्यंत विकू शकतो आणि या माध्यमातून सुद्धा 100% मार्जिन तुम्हाला मिळू शकतात आणि मार्केटमध्ये कुणी करत नाही असा हा बिझनेस आहे। याचा निश्चितच आपण कुठेतरी विचार करायला हवा आणि वेगवेगळे जे बिझनेस आहे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी कमी असू द्या काही असू द्या, तुम्ही निश्चित हा व्यवसाय चालू करू शकता आणि या माध्यमातून प्रचंड असे मार्जिन तुम्ही कमवू शकता। कारण की छोट्या बिझनेस पासूनच सगळेजण मोठे झालेले आहे। सुरुवात कोणाची छोटीच असते आणि आपण तर स्पेशल सर्दी और गर्मियों का मौसम सिर्फ वो जानते हैं जो बेघर होते हैं। तर अशाच बेघर भावांसाठी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगणाऱ्या भावांसाठी ज्याची फायनान्शियल कंडिशन खूप कमी आहे अशा लोकांसाठी हा बिझनेस आहे आणि निश्चितच या 5 पैकी कोणताही बिझनेस तुम्ही उचला तुम्ही निश्चितच सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी म्हणतो की आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये भन्नाट अशा बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपण थेअरी सोबत प्रॅक्टिकल सुद्धा करून घेतो मी तुमच्याकडून। त्यामुळे आपल्या मराठी बिझनेस स्कूलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।